देशभरामध्ये सध्या 22 जानेवारीला होत असलेल्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची चर्चा सुरू आहे। देशभरामध्ये त्या दिवशी दिवाळी साजरी केली जाणार आहे असं पंतप्रधानांनी सांगितलंय। यामुळे सगळ्या लोकांनी या दिवसाची उत्सुकता लागलेली आहे। तर राम मंदिराच्या उद्घाटनावरून वेगवेगळ्या चर्चाही होत आहेत। आता एक नवीन चर्चा राम मंदिराच्या उद्घाटनावरून सुरू झाली आहे, ती म्हणजे हिंदू धर्मगुरू शंकराचार्य या राम मंदिर उद्घाटन प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे। त्याचे कारण नेमकं काय आहे सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहात नवराष्ट्र। मंडळी, धार्मिक मान्यतेनुसार शंकराचार्य हे हिंदू धर्मातील धर्मगुरूंचे सर्वोच्च पद आहे। हिंदू धर्मात शंकराचार्याकडे सन्मानाने आणि आस्थेने पाहिलं जातं। आदि शंकराचार्य हे हिंदू धर्माच्या तात्विक विवेचनासाठी देखील ओळखले जातात। आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी 4 मठांची स्थापना देखील केली होती। श्रृंगेरी मठ रामेश्वरम तामिळनाडूमध्ये आहे, गोवर्धन मठ पुरी ओडिशामध्ये आहे, शारदा मठ द्वारका गुजरातमध्ये आहे आणि ज्योतिर्मठ बद्रिका उत्तराखंडमध्ये आहे। हिंदू धर्मात या मठांना अतिशय मानाचं स्थान आहे। म्हणूनच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर शंकराचार्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतोय। सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर तिथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी असं शंकराचार्यांनी सांगितलंय। उत्तराखंडमधील ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितलंय की हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करून होत आहे। त्यामुळे 22 जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला 4 शंकराचार्यापैकी कोणीही उपस्थित राहणार नाही। आमच्या मनात कुणाच्या प्रती द्वेष नाही, पण हिंदू धर्माचे पालन आणि इतरांना तसं सुचवणं ही शंकराचार्याची जबाबदारी आहे। अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथं देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणं हे चुकीचं आहे। आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही। मंदिराच्या बांधकामात आणि कार्यक्रमाच्या आयोजनात गुंतलेले हिंदू धर्मातील प्रस्थापित नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत। आमच्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुरेसा वेळ होता, मात्र आपण घाई करत आहोत। आता आम्ही गप्प बसू शकत नाही। कदाचित कार्यक्रमाचे आयोजन करणारे आम्हाला मोदी विरोधी म्हणतील, मात्र आम्ही मोदी विरोधी नाही, पण त्याच वेळी आम्ही आमच्या धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ शकत नाही असं शंकराचार्यांनी म्हणलेलं आहे। पुरीच्या गोवर्धन पीठाच्या शंकराचार्यांनी देखील यावर मत व्यक्त केले। पुरी गोवर्धन पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झालेल्या कार्यक्रमात धर्मग्रंथाच्या विरोधात असलेल्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलंय। अयोध्येतील सोहळ्यास एका व्यक्तीसह उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे, मात्र धार्मिक नियमांचे पालन केले जात नसलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हे त्यांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे असं ते म्हणाले आहेत। आयोजकांनी माझ्याकडून कोणतीही सूचना घेतली नाही, म्हणून मी त्यांच्यावर रागावलेला आहे असं समजू नका। स्कंद पुराणानुसार जर असे विधी योग्यरित्या केले गेले नाहीत तर अशुभ चिन्ह मूर्तीमध्ये प्रवेश करतात आणि क्षेत्र नष्ट करतात। मी एखाद्या कार्यक्रमात तेव्हाच भाग घेतो जेव्हा तो शुद्ध आणि सनातन धर्मानुसार असतो असं शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती म्हणाले आहेत। राजकारणी भविष्यात ढवळाढवळ करतील आणि स्वतःला योगी आणि धर्माचार्य म्हणून प्रसिद्ध करतील अशी पुस्तीही त्यांनी पुढे जोडली आहे। मी अनेकदा अयोध्येला जातो आणि राम मंदिरात नतमस्तक होतो। मी योग्य वेळी पुन्हा भेट देईन असं पुरीच्या शंकराचार्यांनी सांगितलंय। तर इतर शंकराचार्य यांनी देखील यावर मत व्यक्त केले। अविमुक्तेश्वरानंद यांचे शिष्य स्वामी मुक्तानंद यांनी यासंबंधी सांगितले की शंकराचार्याचे 4 आखाडे गेल्या 2500 वर्षापासून सर्व योग्य धार्मिक केंद्रे आहेत आणि सनातन धर्माचे उल्लंघन करणाऱ्यांना विरोध करण्याची जबाबदारी त्यांच्या प्रमुखांवर आहे। आम्ही इतर शंकराचार्यांशी संवाद साधला आहे आणि मंदिराचे बांधकाम सुरू असताना त्या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यात अनास्था दाखवली आहे, अर्थात ते उपस्थित राहणार नाहीत। श्रृंगेरी शारदा पीठाचे स्वामी भारती कृष्ण तीर्थ आणि द्वारका पीठाचे स्वामी सदानंद सरस्वती या 2 शंकराचार्यांनी मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे। शंकराचार्यांच्या या म्हणण्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या ट्रस्टने देखील यावर सांगितलंय की 3 मजली मंदिराचा पहिला मजला तयार आहे, परंतु उर्वरित बांधकाम पुढील 2 वर्षात पूर्ण होईल। मात्र 22 जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे। कार्यक्रमाला शंकराचार्य उपस्थित राहणार नसल्याबाबत मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय म्हणाले आहेत, हे मंदिर रामानंद संप्रदायाचे आहे, शैव शाक्य आणि संन्याशांचे नाही। 18व्या शतकातील वैष्णव संत स्वामी रामानंद यांच्या शिष्यांनी निर्मोही आणि दिगंबरानी आणि निर्वाणी आणि हे 3 आखाडे स्थापन केले होते। त्यांनी निंबार्क
वाहक, रामानंद आणि मध्व गोडेश्वर या 4 उपपंथाची स्थापना केली. रामानंद पंथाने विष्णूचा अवतार असलेल्या रामाच्या परंपरेचे केवळ पालन केले आणि सर्व जातींना सनातन धर्मात सामावून घेतले. चंपतराय यांच्या वक्तव्याचा शंकराचार्यांनी निषेध व्यक्त केला. शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले, हे मंदिर रामानंद संप्रदायाचा आहे असं चंपतराय म्हणाले असतील तर त्यांनी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी राजीनामा देऊन दुसऱ्या कुणावर तरी जबाबदारी सोपवावी. राम मंदिरासाठी वर्गणी गोळा करताना ते संपूर्ण राष्ट्राचे आहे असे सांगितले होते. आम्हीही त्यासाठी वर्गणी दिली, मात्र आता आम्ही तिथे येण्यास विरोध केला तर हे मंदिर रामानंद संप्रदायाचे झालं. शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनीही राय यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. सत्तेच्या पदावर असताना आपली उंची कमी करू नका असा सल्ला राय यांना शंकराचार्यांनी दिलाय. या सर्व गोष्टीवर तुम्हाला नेमकं काय वाटतं? शंकराचार्य उपस्थित राहिले पाहिजेत असं वाटतं का? नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.